नमस्कार. त्रिसमा हेल्थ रिसोर्सेस कंपनीच्या बिझनेसमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आपल्या काही गरजा असतात आणि काही स्वप्न असतात. ती पूर्ण करण्यासाठी आपण काही ना काही काम करत असतो, पैसे कमवत असतो. मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे 4 मार्ग आहेत: एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, बिझनेस ओनर, इन्व्हेस्टर. एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई हे लोक स्वतः काम करतात. काही लोक जॉब करतात, काही लोक एखादा छोटा मोठा व्यवसाय करतात. प्रत्येक काम करण्यासाठी वैयक्तिक एफर्ट घेत असतात. जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत आपल्याला इन्कम येतो, म्हणजेच आपण ऍक्टिव्ह इन्कमसाठी काम करत असतो. 95% लोक एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई या कॅटेगरीमध्ये काम करतात. फक्त 5% वेल्थ कमवू शकतात. बिझनेस आणि इन्व्हेस्टर या कॅटेगरीमध्ये 95% पैसे कमवले जातात आणि फक्त 5% लोक यामध्ये काम करतात. बिझनेस करणारे लोक एक टीम तयार करून काम करून घेतात. ते स्वतः काम करत नाहीत, तर एक सिस्टम तयार करून काम करून घेतात. काही लोक एखाद्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवतात आणि त्यातून इन्कम करतात. बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर लोक पॅसिव्ह इन्कमसाठी काम करतात. आपण जर पॅसिव्ह इन्कम कमवण्याचा विचार केला तर पहिला प्रश्न बिग कॅपिटलचा येतो. पण मी आज तुम्हाला पॅसिव्ह इन्कमचा एक सोपा मार्ग सांगणार आहे, ज्या इंडस्ट्रीचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री समजून घेण्याआधी आपण ट्रॅडिशनल मार्केटबद्दल माहिती घेऊ. जे प्रोडक्ट आपण मार्केटमधून खरेदी करतो ते प्रोडक्ट तयार करणारी एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते. कंपनीमध्ये तयार झालेला प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवणारी एक सिस्टम असते. त्याच्यामध्ये रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट आणि ऍडव्हर्टायझिंग त्याच्यामध्ये काम करत असते. ट्रॅडिशनल मार्केटमध्ये कस्टमर 100% अमाऊंट पे करतो आणि आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करतो. ज्या वस्तू 40% मध्ये कंपनीमध्ये तयार झालेल्या असतात. तर हे 60% पैसे जे रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर आणि ऍडव्हर्टायझिंगसाठी डिस्ट्रीब्युट केले जातात. ती सिस्टम असते रिटेलर, होलसेलर, स्टॉकिस्ट यामार्फत प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचते. ज्या सिस्टम मध्ये ग्राहकाला इन्कम करण्याची संधी मिळत नाही. कस्टमर पैसे देतो, आपल्या गरजेच्या गोष्टी खरेदी करतो. कोणत्याही कंपनीमध्ये तयार झालेले प्रोडक्टची जाहिरात केली जाते. 60% अमाऊंट जाहिरात करणारे लोक रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर या सिस्टम मध्ये वाटली जाते. त्याच्यामध्ये ग्राहकाला पैसे कमवण्याची संधी मिळत नाही. तर डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेल काय आहे ते आपण समजून घेऊ. डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेस मॉडेलमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते, एक कस्टमर असतो जो त्या कंपनीचा डिस्ट्रीब्युटर असतो. कस्टमर कंपनीचे ऍडव्हर्टाईज करतो, प्रमोशन करतो, कंपनीचे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. म्हणूनच जो 60% इन्कम ट्रॅडिशनल सिस्टम मध्ये रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये दिला जातो, तोच 60% इन्कम डायरेक्ट सेलिंग मध्ये कस्टमरला दिला जातो. ज्यामुळे कस्टमरलाही एक मोठं इन्कम करण्याची संधी मिळते. तर डायरेक्ट सेलिंगची सुरुवात 1940 ला अमेरिकेत झाली. 1980 पर्यंत या बिझनेसचा जागतिक स्तरावर प्रसार झाला. 1996 ला भारतामध्ये या बिझनेसची सुरुवात झाली. 2016 मध्ये गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आल्या आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेस लोकांपर्यंत लिगली इन्कम करण्याची संधी मिळाली. आपण ज्या कंपनीची माहिती घेणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे त्रिसमा हेल्थ रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड. पुणे बेस्ड कंपनी आहे. कंपनीचं हेड ऑफिस माणिकबाग, ग्रँड हॉरिझॉन बिल्डिंग, ऑफिस नंबर 14, 3रा मजला, ब्रह्मा हॉटेलच्या पाठीमागे कंपनीचे हेड ऑफिस आहे. कंपनीचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर राजीव नवले सर, ज्यांना हेल्थ काउन्सिलर, स्पिरिच्युअल हीलर त्याचबरोबर डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातला 20 वर्षाचा अनुभव आहे. त्रिसमाच्या माध्यमातून लोकांना हेल्थ, वेल्थ एक लाईफ टाईम इन्कम संधी मिळाली आहे. कंपनीचे रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स आहेत. प्रोडक्टची ऑनलाईन ऑफलाईन डिलिव्हरी केली जाते. कंपनीकडे लिगल सर्टिफिकेट आहेत. 50+ प्रोडक्ट्स आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन काउन्सिलिंग, हेल्थ प्रॉब्लेमसाठी सोल्युशन, पर्सनल गायडन्स केलं जातं. शारीरिक परिस्थिती समजून डाएट प्लॅन दिला जातो. त्रिसमा कंपनीकडे हेल्थ प्रोडक्ट, सेंद्रिय शेतीसाठी लागणारे प्रोडक्ट, त्याचप्रमाणे लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आहेत. चांगल्या आरोग्याबरोबर चांगले इन्कम करण्याची संधी त्रिसमा कंपनी आपल्याला देते. कंपनीचे काही थंब रूल आपण समजून घेऊ. तुम्हाला बिझनेसची सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या गरजेचे प्रोडक्ट खरेदी करणं गरजेचं असतं. तुम्हाला लागणारे तुमच्या गरजेचे वस्तू घेऊन तुम्ही बिझनेसची सुरुवात करू शकता. जे प्रोडक्ट तुम्ही खरेदी केलेले आहेत ते तुम्ही स्वतः वापरा, फील करा, कारण प्रोडक्टची क्वालिटी आणि रिझल्ट स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. तिसरा मुद्दा येतो प्रमोट द प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही स्वतः प्रोडक्ट वापरता तेव्हा तुम्ही विश्वासाने त्या प्रोडक्टची जाहिरात करू शकता. लोकांपर्यंत ते प्रोडक्ट विश्वासाने पोहोचवू शकता. तुम्ही घेतलेला अनुभव हा तुमच्या स्टोरीद्वारे लोकांना सांगू शकता. तुमची स्टोरी लोकांना सांगा. तुम्ही त्या प्रोडक्टचा काय अनुभव घेतला ते लोकांसोबत शेअर करा. त्यातून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. त्याचबरोबर ज्या हेतूने आपण हा बिझनेस सुरू केलेला आहे, इन्कम ऑपॉर्च्युनिटी,
मग या बिझनेस मधून आपल्याला कशा पद्धतीने इन्कम मिळतो ते आपण समजून घेऊया. तर पहिला इन्कम आहे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट मध्ये कंपनी आपल्याला डिस्ट्रीब्युटर प्राइसला प्रोडक्ट मिळतो आणि आपण ते MRP पर्यंत सेल करू शकतो. त्याच्यामध्ये अप टू 40% आपल्याला डिस्काउंट रिटेल प्रॉफिट मिळतो. दुसरा इन्कम आहे मॅचिंग बोनस, जो कंपनीकडून आपल्याला 8% मिळतो. ज्याच्यामध्ये तिसरा इन्कम येतो लेवल इन्कम, जो कंपनी आपल्याला 75% डिस्ट्रीब्यूट करते. मॅचिंग बोनस आपण थोडा डीप मध्ये समजवून घेऊ. आपण कामाला सुरुवात केल्यानंतर 2 टीम मध्ये आपण काम करत असतो. आपला बिझनेस PV मध्येच म्हणजे पॉइंट व्हॉल्यूम मध्ये काउंट केला जातो. बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला 2600 ते 3200 रुपयांची खरेदी करावी लागते, ज्याच्यामध्ये आपल्याला 0.50 PV किंवा 1 PV हा बिझनेस सुरू करण्यासाठी खरेदी करणं कंपल्सरी असतं. 3000 ते 6000 रुपयांची शॉपिंग आपण स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी करू शकतो. जेव्हा तुमच्या A टीम मध्ये आणि B टीम मध्ये 1 PV मॅच होतो तेव्हा आपल्याला 500 रुपये मॅचिंग बोनस मिळतो. फर्स्ट पेआउट साठी आपल्याला 1:2 रेशो PV बिझनेस पेआउट साठी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर अनलिमिटेड डेप्थ मध्ये आपण 1:1 रेशो मध्ये आपल्याला पेआउट मिळतो. जेव्हा आपल्या A टीम मध्ये 1 PV चा बिझनेस होतो आणि B टीम मध्ये 1 PV चा बिझनेस होतोय तेव्हा आपल्याला 500 रुपयांचा पेआउट मिळतो. त्याचप्रमाणे A आणि B टीम मध्ये 10 PV बिझनेस झाला की आपल्याला 5000 रुपयाचा पेआउट मिळतो. 100 PV A टीम मध्ये आणि 100 PV B टीम मध्ये मॅच झाले तर आपल्याला 50,000 रुपयाचा पेआउट मिळतो. 200 PV A टीम मध्ये आणि 200 PV B टीम मध्ये मॅच झाले की आपल्याला 1 लाख रुपयांचा इन्कम मिळतो. 1 लाख रुपयांचा इन्कम आपण विकली घेऊ शकतो. विकली कॅपिंग 1 लाख रुपये आहे. आठवड्याला 1 लाख रुपये म्हणजेच महिन्याला 4 लाख रुपये कमवण्याची संधी त्रिसमा कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मिळते. क्लोजिंग फ्रायडेला होतं, मंडेला पेआउट आपल्या अकाउंटला जमा होतो. आपण कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1 लाख रुपये मॅचिंग बोनस कमवू शकतो. एव्हरी 10th पेअर कटिंग कंपल्सरी असते. त्यानंतर आपण लेवल इन्कमची माहिती घेऊ. 75% लेवल इन्कम आपण घेऊ शकतो. तो कशा पद्धतीने? समजा आपण आपल्या A आणि B टीम मध्ये जे डिस्ट्रीब्युटर स्पॉन्सर केलेले आहेत त्यांच्या इन्कम वरती आपल्याला लेवल इन्कम मिळतो. उदाहरणार्थ A टीमच्या डिस्ट्रीब्युटरने जर 10,000 रुपयाचे इन्कम घेतलं तर आपल्याला 25% म्हणजेच 2,500 रुपयांचा लेवल इन्कम मिळतो. टीम A किंवा टीम B च्या डिस्ट्रीब्युटरने 1 लाख रुपयांचे इन्कम घेतलं तर आपल्याला 25% इन्कम म्हणजेच 25,000 रुपयांचं लेवल इन्कम मिळते. लेवल इन्कम आपल्याला 3 लेवल पर्यंत मिळतो. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल. म्हणजेच जो व्यक्ती आपण स्पॉन्सर केलेला असतो त्या व्यक्तीच्या खालच्या 2 लेवल पर्यंत आपल्याला लेवल इन्कम आपण कमवू शकतो. कमीत कमी 2 डायरेक्ट स्पॉन्सर कंपल्सरी आहेत. तुम्ही अनलिमिटेड डायरेक्ट स्पॉन्सर जॉईन करू शकता. लेवल इन्कम साठी कोणतीही कॅपिंग नाही. तुम्ही अनलिमिटेड लेवल इन्कम घेऊ शकता. कंपनीच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स. रजिस्ट्रेशन फ्री आहे, त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला पे करावे लागत नाही. ID लॉग इन केल्यानंतर तो ID ऍक्टिव्हेट करण्यासाठी प्रोडक्ट परचेस करणं कंपल्सरी असतं. मिनिमम 0.5 PV चे परचेस तुमचा पेआउट येण्यासाठी कंपल्सरी करणं गरजेचं असतं. 2 डायरेक्ट स्पॉन्सर कंपल्सरी आहेत. हँडलिंग चार्जेस 5% आणि TDS 2% आहेत. आपण जेव्हा लेवल अचीव्ह करत असतो तेव्हा काही रिकॉग्निशन हे आपल्याला मिळतात. काही फॉरेन ट्रिप पण आपल्याला मिळतात. तसेच डोमेस्टिक ट्रिप कंपनीच्या माध्यमातून आपण करू शकतो. थँक्यू.